द्वितीय बक्षीस क्रमांक 25,000, तृतीय आणि चतुर्थ बक्षीस क्रमांक 15,000 रुपये. आपण संपर्क साधा त्यासाठी अवधीत सिंग, हनी खान आणि अमय राऊत यांच्यासाठी संपर्क साधायचा आपण. बघा उद्या आपण जे 4 संघ असतील ते कशा प्रकारे खेळले जातील ते आपण ड्रॉच्या माध्यमातून डिसाईड करणार आहेत. 40+ संघ आहे. दांडी उछळी एक गाव फॉर्ममध्ये सातपाडी 11. दुसरा जो संघ एक गाव फॉर्ममधला तो म्हणजेच दुर्योधन सातपाडी. आणि आजचं नाव आम्ही आजचं म्हणजेच विजेता नाव टाकणार आहेत. विजेता नाव टाकणार त्या 4 मध्ये आपण ड्रॉ टाकणार आहोत. आणि ड्रॉच्या माध्यमातूनच पहिला जरी उपांत्यपूर्व सामना कुठला संघ कुठल्या बरोबरीने खेळेल. विश्वजित आयर साहेब आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण हे ड्रॉ टाकतोय. विनयजी गरज साहेब सुद्धा असतील. मोहपाडाचा एक प्रतिनिधी मंगलमूर्ती धनसार, आपला एक प्रतिनिधी आणि कमारी संघाचा प्रतिनिधी असेल तर या आमच्याकडे. आपण ड्रॉ टाकतोय, लाईव्ह आपण ड्रॉ टाकणार आहोत. सन्मान्य केतनजी पाटील आणि राहुलजी संके साहेब सुद्धा आहेत. बघा पहिल्या चेंडूवर अमितच्या माध्यमातून 2 धावा आल्या. एसटी समाजामधला एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. खूप कमी वयामध्ये चर्चेमध्ये येणारा हा नाव. अंडरम सुपर 6 ओव्हरआर्म क्रिकेट अप्रतिम रित्या हाताळतोय आपल्या संघासाठी. योगेशचा हा पुढील चेंडू बैठाक. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. मॅन बम मोहपाडा काय फटका झाला. 4 धावा. बघा आपण ड्रॉ टाकतोय आणि विनयजी घरत साहेब आहेत, केतन साहेब असतील, संख्या साहेब असतील, मीन बोरा सुद्धा आहे. विकी पाटील थोडं दूर ठेवले गेले कारण की अंधार पडू नये या अनुषंगाने. आमचे मित्र, जवळचे मित्र आणि स्मार्ट बॉय ऑफ गोडनपूर विनय सर आम्हाला सांगतील पहिल्याच नाव मॅच कोणा, दुसरी मॅच कोणाची असणार आहे. फुलटॉस. वा, क्रिकेट मधलं सौंदर्य दाखवलं गेलंय आणि हा चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. आपण ड्रॉ टाकतोय आणि लाईव्ह बघा या सामन्यामधला आजच्या दिवसामध्ये विजेता संघ आणि 40+ उच्छली दांडी या संघासमोर सामना होईल. आणि एकाच गावामध्ये सामना होणार आहे. सातपाडी 11 विरुद्ध ध्रुव 11 सातपाडी हा सामना. मग पहिला सामना कोणाचा असेल? दांडी उछळली आणि आजचा विजेता संघ हा पहिला सामना. आणि सातपाडी विरुद्ध सातपाडी असा सामना आहे. मला वाटतं आजच ते प्रॅक्टिस लागतील घरी आणि आजच ते खेळतील. उच्छली दांडी आणि आजचा विजेता संघ पहिली सेमीफायनल आणि दुसरी सेमीफायनल ध्रुव 11 सातपाडी विरुद्ध विपक्ष सातपाडी 11. मजा येणार आहे, मजा येणार आहे. आमची स्वरूप माते सांगतात मजा येणार आहे आणि आज स्पर्धेचं स्वरूप तसं आहे. उभा खेळण्याचा प्रयत्न होता हितेश यांचा परंतु चेंडू आलाय डॉट. योगेश पाटील, योगेश लढे आहेत, माफ करा. योगेश पाटील मागच्या मॅच मध्ये होते, या मॅच मध्ये योगेश लढे आहेत. यावेळेस फटका सुरेख खेळला. टीप वाडिश लॉंगॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू जातात मागे, चेंडूचा प्रयत्न केला जाईल परंतु चेंडू निघून जातो मंगलमूर्ती धनसार या डगआउटकडे. 4 धावांसाठी धावफलक पुढे सरसावेल ती म्हणजेच 15 या अंकावर. पहिला षटक संपला गेलाय आणि पंचांनी यावेळेस नो बॉल दिलाय. सर रिटर्न क्रीज किंवा क्षेत्ररक्षण याच ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल दिला गेलाय. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल, परंतु आपण सांगतो की गरीबी में आटा गेला. फ्रीडचा बॉल होता. एक सिंगल धक्के चालली. षटक क्रमांक पहिल्या संपलेला 17 धावा फलकावर. बघा सन्माननीय उत्तमजी घरे साहेबांच्या संकल्पने ही स्पर्धा साकार झाली. बघा आयोजक कमिटी पाणी घेऊन जाते लगेच. सुरेंदर पाणी लेके जाईल तुरंत अंदर. पियुष या.
बघा पहिला चेंडू निर्धावाने सुरुवात केली, डॉट बॉल. यावेळी सरा बॅटने खेळला, खेळाडू डीप मध्ये आहे, चेंडूवर खूप वेगाने आले, चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. सिद्धार्थ तिकडे होते, एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावफलक एक नंबर सहसा होते 18 या अंकावर. यावेळेस पाहू शकाल गलीमध्ये खेळाडू आहेत, अनुराग चव्हाण सिंगल धाव नक्कीच घेतली. धावफलक एक नंबर सहसा होते 19 अंकावर. दुसरा षटक मार्गस्थ. बघा पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 17, या षटकामध्ये 2 धावा आल्यात. 3 चेंडूत संपला खेळ. आपण पाहतोय साहेब चषक 2025 आजची चौथी रात्र. यावेळेस फटका उंच गेलाय, डीप मध्ये खेळाडू खूप वेगाने चेंडू खाली आलाय आणि यावेळी चांगला झेल टिपला गेला मुनेशच्या माध्यमातून आणि पहिला गडी बाद झाला. फलंदाज बाद होतोय. यावेळेस पाहू शकाल हितेश. बघा नवीन बॅटर जयदीप आलेत मैदानाच्या आतमध्ये. 19 वर 1 गडी बाद 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पॉवर प्ले दुसरा षटक मार्गस्थ आहे. यावेळेस पाहू शकाल उभ्या खेळण्याचा प्रयत्न होता. अमित यांनी 5 चेंडू खेळले तर तो नॉन स्ट्रायकर राहिलाय. त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार आले. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 5 चेंडू खेळले होते. यावेळेस हलक्या बॅटने खेळला, सिंगल धाव घ्यायचा प्रयत्न करतो, डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक यावेळेस संपले गेले. 2 षटक 19 धावा 1 गडी बाद. मग योगेश नव्या अपरित गोलीमार्ग झाला. वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आला. मग मागील षटक काय सुरेख राहिला. गोलंदाज मयूरने मात्र 2च धावा खर्च केला, एक मोठा गडी बाद केला. तिसरा षटक मार्गाचा अपरित गोलंदाज योगेश आणि बॅटिंग साठी स्ट्राईक वर आहे अमित. पाहू शकाल ऑप्शनचे जास्त बाहेर पंचांनी दोन्ही समांतर केलेत. धावा एक अमांतर येईल. धावफलक 1 नंबर सहसा होते ती म्हणजे 20 अंकावर 20. यावेळेस पाहू शकाल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. बघा फुलटॉस बॉल होता. अमितनी पहिल्याच मन बनवतो स्विच हिट खेळण्याचा, परंतु चेंडू डॉट आलाय. बघा मागील 7 चेंडू मध्ये मात्र 3 धावा आल्यात आणि 1 गडी बाद झाला. फुलटॉस आणि फुल टोल वसूल केला जाईल. चेंडूला पाठवून दिला सहज सीमारेषा पार. हा आलाय साहेबच्या षटकार. 6 धावा. लिटिल मास्टर ऑफ मोहपाडा. छोटा पॅकेट बडा धमाका. यावेळेस अमितच्या बॅटमधून षटकार. चांगला फटका. बघा यावेळेस उंची कमी आहे. अभ्यासातून की मूर्ती लहान कीर्ती महान असा बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. मोपाडा संघासाठी खेळतोय. त्यावेळेस फटका तर फसला. पाहू शकाल टीप मध्ये खेळाडू खूप दूरवर आहेत. वेगाने पुढे आले मुनेश, परंतु चेंडूला फील्ड करतील
विकास, एक सिंगल धाव. मागील सामन्यामध्ये 47 धावा डिफेंड केल्या होत्या खारेकरून संघासमोर. कमारे या संघाने चिरागने काय गोलंदाजी केली होती. जयदीप पाहू शकाल बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा वीक झोन ओळखले असं मला वाटतं गोलंदाजाने, कारण की त्याच टप्प्यावर त्याच्या विरुद्ध गोलंदाजी केली जाते. परत एकदा पाहू शकाल ऑफेन्स थोडंसं बाहेर अपील नक्कीच करतात खेळाडू. मयूर थोडेसे एक्साइटेड झाले होते, परंतु पंचांनी दर्शवलं की चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल नक्कीच आला. षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ 27 धावा फरक. या षटकामध्ये षटकार आला, परंतु मात्र 8 धावा खर्च केल्या. येस सर, लास्ट बॉल सर, एक व्हाईट बॉल आहे सर. एक पहिला व्हाईट बॉल आहे, दुसरा डॉट बॉल, मग षटकार, मग सिंगल, मग डॉट डॉट. यावेळी जोड आला चेंडूला, तिकडे खेळाडू आलेत आणि यावेळी चुकी झाली. झेल नक्कीच सोडलात खेळाडू. अमित दुसरा ते पलटलाय, तिकडे झेल टिपला असता तर विकेट आला, परंतु 2 धावा खर्च केल्या. चुकी करतो खेळाडू सिद्धार्थच्या माध्यमातून. प्रयत्न चांगले होते, आपण पाहू शकता रिप्लेमध्ये हे दाखवलं जातं पार्टनरच्या माध्यमातून. चुकी झाली आणि जीवनदान दिले गेले जयदीप साडे. धावसंख्यादान बसेल ती म्हणजेच 29 अंकावर. 3 षटकाच्या समाप्तीने 29 धावा. यावेळेस क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, अपील नक्कीच केली गेली आहे. सिंगल धाव नक्कीच झाली. पाहू शकाल लेग बायचा कॉल पंचाने दर्शवला. यावेळेस बॅटच्या आतल्याकडे नक्कीच लगावली आहे. खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड करतील. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. परत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू आहेत अनुराग चव्हाण, चेंडूला फील्ड करता फेकी केली नॉन स्ट्राईक एंडवर, परंतु एक सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली. बघा पहिल्या षटकामध्ये 17 धावा, परंतु मागील जे चेंडू होते मागील 15 चेंडूमध्ये मात्र धावा आल्यात ते म्हणजेच 15 आणि एक गडी बाद केलेत. काय कमबॅक राहिलाय. कमाऱ्या संघाने कंबर कसली असं म्हणावं लागेल. त्यावेळेस चेंडू अंगाला बरच होता. अमित पुढे आलाय, धाव घ्यायचा प्रयत्न करतो. चिराग खूप वेगाने चेंडूवर आलाय. कमिटमेंट का खूप चांगला राहिलाय. यावेळेस SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे या संघाचा सुमितजी गायकवाड यांच्याकडून पुरस्कृत केला संघ आहे. आपण अनुराग चव्हाणना पाहतोय, खूप कमी वेळात ते क्रिकेट खेळतात, पण जेव्हाही खेळतात चांगले खेळतात. ऑफचे जास्त बॅट ठेवण्याचा प्रयत्न. बॅटर यावेळेस पाहू शकाल स्वतःला झोकून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु काय गोलंदाजी मयूर करतोय. 2 षटकं टाकली योगेशनी, दुसरा षटक टाकतो मयूर, ज्याने पहिल्या षटकामध्ये मात्र 2 धावा खर्च केल्या होते. गडी बाद केले. या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात. अजूनही 1 चौंचा खेळ बाकी असेल. फटका तर उंच खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये खेळाडू आहे दीपेश, चेंडूवर आला, चेंडूला फील्ड करतोय, फेकी केली आहे, परंतु 2 धावांनी समाधान म्हणावं लागेल. 4 षटकांचा संपला खेळ. धावा आहेत ते म्हणजेच 34, एक गडी बाद.
बघा मागील सामन्याचा हिरो चिराग गुलमाका सजवतोय. मागील सामन्यामध्ये 12 मध्ये 16 डिफेंड करायची ते एका षटकामध्ये मात्र 5च धावा खर्च केला. बघा जेव्हा आपण 20-20 पाहतो तर 19वा षटक जो खूप महत्त्वपूर्ण असतो त्या प्रकारे 6 षटकामध्ये जो 5वा षटक खूप महत्त्वपूर्ण असतो आणि त्यामध्ये इंट्रोड्यूस केला गेला चिराग यांना. यावेळेस हेलिकॉप्टर खेळला गेला. बघा अमित प्रयत्न चांगले करतोय त्याच्या बॅटमधून चौका षटकार आलेत परंतु त्याला साथ जी भेटली जयदीपची कुठे कुठे हलवर येते राहिली आहे. धावसंख्या 36. 9 चेंडू 5 वर बॅटिंग करतोय जयदीप पण 11 चेंडू 23 वर बॅटिंग करतोय अमित. बघा स्कोरिंगची भूमिका खूप चांगली पार पाडली जाते. काल आमच्या बरोबरने प्रथमेश कुलकर्णी होते, स्वरूप म्हात्रे हे आहेत आज 5 पण आणि काल मिहीर नाणेकर सुद्धा होते. ऑन साइडला फटका खेळला डिप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे मयूर चेंडूला फील्ड करतोय. फेकी स्ट्राईकवर केली आहे आणि पाहू शकाल एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावफलक 37. जयदीप ज्याचा झेल नक्की सोडलाय सिद्धार्थ त्याला जीवनदान दिलंय आणि त्याच्या बॅटवर इकडून जर मोठे फटके आले तर कुठे ना कुठे ते धावा पूर्णपणे सिद्धार्थच्या नावावर लिहिले जातील आणि मोपाडा चॅलेंजर संघासाठी हे धावा खूप गरजेचे असतील कारण की 37 वर धावफलक आहे. 4.2 चेंडूचा खेळ संपले. अजूनही या इनिंग्समध्ये येणारे 10 चेंडूचे खेळ बाकी असतील. फुल टॉस बॉल होता. शॉट फाईनलेला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील. केवळ तिकडे होते एक सिंगल धाव आली आणि केवळ एकच धाव परिपूर्ण झाली. धावफलक 38. फुलटॉस. बघा कमिटमेंट खूप चांगली राहिली आम्हीची. जेव्हा जेव्हा चेंडू त्याच्या रडारमध्ये आला तेव्हा तेव्हा चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि यावेळेस पाहू शकाल गौतमजी गायकवाड यांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक चांगली हास आली आहे आणि आम्ही जेव्हा पण मैदानाच्या आतमध्ये आहेत तेव्हापर्यंत मोपाडा चॅलेंजरची आशा नक्कीच उजागर असणार आहे आणि आम्ही चांगली बॅटिंग करतोय. गौतमजी गायकवाड पुरस्कृत क्लास संघ मोपाडा चॅलेंजर चॅलेंज एक्सेप्ट करणारा संघ जाणला जातोय. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली ती मागे सामन्यामध्ये यावर इकडं जर 50 धावा झाल्या एक चांगला बॅटल पाहायला भेटेल आणि पाहू शकाल फुलटॉस चेंडू होता. फसवा चेंडू टाकला गेला आणि मोठा पर्यंत बाद झालाय. 14 चेंडू 30 धावांची खेळी साकारली आहे. बघा सांघिक धावसंख्या 44 त्यामध्ये 30 धावा अमितच्या राहिल्यात. अमितची खेळी आवडल्याशिवाय त्या आणखी झाला पाहिजेत. अप्रतिम खेळी साकारली अमितने. ऑफसाईडला फटका खेळलाय. खेळाडू आहेत एका हाताने चेंडू अडवतोय. चांगला क्षेत्ररक्षण. धावसंख्या 45. 5 षटकांचा खेळ संपला. 9च्या स्तरात 45 धावा झालेत. आता येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघा चांगला फायटिंग स्कोर झालाय परंतु हे 6 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील. चला स्पीडअप करा. फिल्डिंग करणारा संघ
बघा अंतिम षटकामध्ये मला वाटतं मुनेशला इंट्रोड्यूस केलं कारण की मुनेश डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज राहिलाय कमारे या संघासाठी. SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे संघ. सुमितजी गायकवाड एका बाजू त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत संघ तर एका बाजू गौतमजी गायकवाड यांनी पुरस्कृत संघ आहे. दोन्ही बाजूला गायकवाड हे नाव लगावलं गेलं परंतु कुठला संघ विजय होईल आणि पुढील फेरीमध्ये जाईल हे पाहणं गरजेचं आहे. मंगलमूर्ती दंसार नक्कीच संघ वाट पाहतोय की त्यांच्या संघासमोर कुठला संघ येईल 2 हात करण्यासाठी कारण की सुपर 4 मध्ये जाण्याची संधी दोन्ही संघांकडे आहे. या स्पर्धेमधला फेवरेट संघ नक्कीच पराभूत झालाय. सगळ्यांना माहिती आहे फेवरेट संघ कुठला होता परंतु जो बेस्ट खेळेल तो फेवरेट मैदानाच्या आतमध्ये. ओहो दांडी गोल सुनील बॅक टू द आउट. सुनील नाराज झालाय. 45 धावावर तिसरा गडी बाद झालाय. अजूनही पाहू शकाल येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. मयूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला. बघा मागील आपण जर विचार केला ना मिस्टर स्वरूप अमितवर खूप काही निर्भर राहिला बॅटिंग ऑर्डरमध्ये. अमित की फॅक्टर खेळू ठरलाय मोपाडा संघासाठी आणि अमितकडेच जास्त मोह लागलाय असं म्हणावं लागेल. अमित जेव्हा मैदानात राहिला नक्कीच धावा आल्या. 45 धावा तर सांघिक आहे त्यामध्ये 30 धावा अमितने बनवल्या मात्र 14 त्यांनी फक्त चेंडू खेळला तो कारण की इनिंग्समध्ये 31 चेंडूमध्ये 14 चेंडू त्याने खेळले 30 धावा त्याने बनवल्या आणि जर 31 मध्ये त्यांनी 20 ते 22 चेंडू खेळले असते तर धावा अजून दफका लगावल्या गेल्या असत्या. यावेळेस क्रॉस आम खेळायचा प्रयत्न चिराग वा आल्या पावलाने मयूरला पाठवले मैदानाच्या बाहेर. फलंदाज चौथा बॅक थोडं आउट गॉन. मग यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलाय आणि हॅट्रिक वर गोलंदाज आहे. हॅट्रिक वर गोलंदाज होते परंतु काय सुरेख चेंडू पाहायला भेटला. मुनेशने हलकीशी अपील केली आहे परंतु चेंडू थोडासा बाहेर निघाला. योगेश यशवंतच्या मागे चेंडू गॅदर करतात. काय सुरेख गोलंदाजी राहिली मुनेश अप्रतिम गोलंदाजी. वाह सुरेख चेंडू होता केवळ तिकडे आहेत. क्षेत्र चांगलं केलं का नाही पाहू शकाल एक धाव नक्कीच आली आहे. लेग बाय चेंडू सिंगल आलाय. धावसंख्या 46. बघा 44 वर बाद झाला होता अमित तिकडून अजून 2 गडी बाद झाले आणि धावा मात्र आल्या 2 म्हणजे मागील चेंडूची जर गोष्ट केली मागील 5 चेंडूमध्ये 2च धावा आल्या 3 गडी बाद झाले 2 गडी बाद झाले. हे कुठं ना कुठे योग्य नाहीये मोहपाड चॅलेंजर संघासाठी. जयदीप संघर्ष करतोय. 11 चेंडू तो त्यांनी फेस केलेत 11 मध्ये मात्र 6 वर खेळतोय. बघा हिंदीमध्ये एक म्हण आहे संघर्ष की चक्की जब चलती है तब मेहनत का आटा पीसता है तब जाकर किस्मत की रोटी मिलती है और तब जाकर किस्मत का सितारा चमकता है. यावेळेस संघर्ष करतोय जयदीप मैदानाच्या आतमध्ये. हेलिकॉप्टर खेळलाय चिराग आहे चेंडूवर आला चेंडू फील्ड करतोय अंडर फेकी केली गेली सिंगल धाव आली आहे आणि एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावते 47 धावा 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा सामना जिंकण्यासाठी संघ SP कन्सल्ट श्री गावदेवी कमार या संघाला
6 षटकांमध्ये 48 धावा. लगेच यानंतर आपण आवाज ऐकूया उत्कर्षजी पाटील यांचा आवाज मायक्रोफोनवर. पुढील 6 षटकांसाठी लागले. चला उत्कर्षाचा आवाज आपण ऐकूया. लगेच बघा जे डगआउटमध्ये प्लेसाठी चेअर्स आहेत ते पूर्णपणे खाली करा प्लीज. जे प्रेक्षक तिकडे आहेत त्यांनी जरा चेअर्स आम्हाला द्यायचे. जे खेळाडू आहेत त्यांना त्यांच्यासाठी बसण्यासाठी. उत्कर्ष यांचा आवाज आपण ऐकूया पुढील 6 षटकांसाठी. थँक्यू सो मच. धन्यवाद युसुफ सरांना. आपण ऐकत होता पहिल्या डावामध्ये धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जिथे 48 धावांचं टार्गेट आहे आणि या 48 धावांच्या टार्गेटमध्ये आता पाहूया कुठल्या पद्धतीनं खेळ होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती अमित आलेत. साहेब चषक 2025ची चौथी रजनी आणि उद्याचा दिवस म्हणजेच अंतिम दिवस ज्यामध्ये तुम्हाला सुपर 4चे संघ बघायला मिळतील. एक्झिबिशन मॅच देखील एक अत्यंत महत्त्वाचा आहे. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल अनुराग चव्हाणसाठी. जो बॉल अगदी फुलर लेनचा होता. शॉर्ट कव्हरच्या खेळाडूंनी बॉलला खूप चांगलं फील्ड केलं आणि पहिला बॉल डॉट. अनुराग चव्हाण सातत्यानं आपल्याला मैदानाच्या बाहेर ॲज अ कॅमेरामॅन म्हणून पाटील नेटवर्कमध्ये बिझी असतात. संघासाठी ज्या वेळेला आता वेळ मिळाला आणि ओपनिंग पेअरला दाखल झालेत एक चांगली फलंदाजी म्हणून त्यांना इथून आता स्वीकारणं गरजेचं आहे. 48 रन खूप मोठं टार्गेट नाही परंतु लढण्यासाठी एक चांगलं टार्गेट उभं केलं आहे. इनफिल्डच्या वरनं पुन्हा एकदा बॉलला केलं अनुरागनं. सिंगल तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 रन इथे इझिली डन.
एका बाजूला मुनेश बरप याच मैदानात ज्या वेळेला शालेय विद्यार्थी म्हणून आर्यन शाळेमध्ये असताना एक जबरदस्त क्रिकेटपट्टू, व्हॉलीबॉलपट्टू, कबड्डी देखील तेवढीच चांगला ॲथलेटिक प्लेयर मुनेश बरफ यांना पण पाहतात. त्यांच्या साथीनं अनुराग सध्या 2 बॉल आणि 2 धावा धावफलकावरती स्ट्रायकिंग एंडला. त्यांच्यासाठी अमितचा हा बॉल असेल तो म्हणजेच षटकातील 3रा राऊंड स्टम्प्सनं. पुन्हा एकदा फटका खेळलाय, त्याच रिझनला सिंगल तर पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न असेल का? वेगानं बॉलला फेकलंय आणि इथे खऱ्या अर्थानं बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु कलेक्शन नाही झालं कीपरकडे आणि त्यावेळेला आपण पाहतायत इथे खऱ्या अर्थानं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 4 वरती. चेंडूंचा खेळ झाला आत्तापर्यंत तो म्हणजेच 3 आणि 3 बॉलचा खेळ. ज्या वेळेला इथे संपूर्ण होतोय तिथे 4 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला मुनेश सिंगल डबल, अनुरागच्या साथीनं खूप चांगलं क्रिकेट, रनिंग बिटवीन द विकेट, दोघांमधलं कम्युनिकेशन खूप चांगलं बघायला मिळतं. 4 रन धावफलकावरती आहेत. 48चा पाठलाग, 44 दूर. 3 बॉलचा खेळ झाला. पहिलं षटक P1चं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राऊंडी स्टम्प्सनं आलेत. अलॉंग दी कार्पेटनं बॉलला खेळलं होतं. ज्या वेळेला आपण पाहताय तर इथे डॉट बॉल येतोय. अमित एक संघाचा महत्त्वाचा ऑलराऊंडर, ज्यानं गोलंदाजी देखील खूप चांगली केली आणि आता फलंदाजीसाठी देखील तो एक जबरदस्त फलंदाज या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ज्याने खेळ केला आहे. एक बेस्ट ऑलराऊंडर. मोहपाडा चॅलेंजर्स या संघासाठी गोलंदाज तयार. या वेळेला चेंज ऑफ द पेस. अनुरागनं गुडघा वाकवला आणि बॉलला खेळलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेनं. बॉल चाललाय सीमारेषा पार, चौकार. पाच बॉल आणि 5 बॉलमध्ये 8 रन. यानंतर एक सामना आहे. आता वेळेचा विचार केला तर 2:30 वाजलेत. यानंतरचा एक सामना. एका बाजूला धनसार संघ वाट बघत असेल की आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे. यजमान संघ आपल्याला बघायला मिळाला, पराभवाच्या छायेमध्ये ढकलले गेल्या. धनसार संघानं खूप चांगला खेळ तिथे दाखवला. गोलंदाज तयार, 8 रन धावफलकावरती. याही वेळेला आपण पाहतात फटका खेळला होता जिथे गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, परंतु मिडॉनला फील्ड झाला आणि षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला जिथे धावसंख्या 9 झाल्या. आता 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये गरज आहे 39ची. मयूर आलेत षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या षटकात धावसंख्या 9, एका बाजूला 30 बॉल आणि 30 बॉलमध्ये 39, 9 धाव्यांचा डिफरन्स पहिल्या षटकात. मुनेश बरप यांना खऱ्या अर्थानं फक्त क्रिकेट बघायला मिळालं. अनुरागचं आणि अमितची गोलंदाजी. सध्या मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती आणि अनुरागचा फटका खेळल्या बॉलला. बॉल कव्हरला फील्ड करतील राहुल, सिंगल मिळेल. मुनेश बरप एक तंत्रशुद्ध फटक्यासाठी जाणला जाणारा खेळाडू. दगडधोंड इथून बिलॉंग करत असताना एक उत्कृष्ट पद्धतीचा चांगल्या शैलीनं जो फलंदाजी करण्यासाठी जाणला जातो आणि तोच मुनेश आता या मॅचमध्ये त्याला दुसऱ्या षटकात आणि त्या दुसऱ्या बॉलवरती त्याला आता मान मिळेल बॉल खेळण्याचा. मयूर यांचा षटक आणि फलंदाज मुनेश तयार. खूपच बाहेरचा बॉल आणि तिथे जर आपण तपासून पाहिलं तर पंचांनी आमच्याकडे 2 हात समांतर रेषेत केलेत, अर्थात व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला जाऊन पोहोचते 11. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या वेळेला तुम्ही 20-25 रन करतात ना त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थानं शेवटची जी 4 षटकं असतात ती एक वेगळं क्रिकेट माइंड सेट करण्यासाठी वेळ मिळतो. पॉवर प्ले महत्त्वाचा आहे. या वेळेला बॉलला खेळले डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि कॅच झालाय कॅरी.
मुनेश बाद गॉन. इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मयूर आलेत आणि षटक क्रमांक 2 मध्ये चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 2 फलंदाज नुकताच बाद झाले मुनेश बरफ आणि आता त्यांच्या साथीनं अनुरागच्या साथीनं नवीन फलंदाज योगेश दाखल झालेत. अनुराग चव्हाण यांना शेवटपर्यंत या मॅचमध्ये उभं राहणं खूप गरजेची भूमिका आहे, कारण ज्यावेळेला 48चा तुम्ही मॅच खेळता खूप मोठं टार्गेट नाही, परंतु ते टार्गेट थोडंसं ड्यू फॅक्टर ज्यामध्ये खेळपट्टीमध्ये गोलंदाजाला थोडीशी मदत, त्या अनुषंगानं तुम्हाला संयमानं खेळ पुढे न्यावा लागेल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात योगेश, जे डाव्या हाताचे एक जबरदस्त फलंदाज. मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतात दुसरं 2 बॉलचा खेळ झालाय. एक बॉल ज्यामध्ये वाईट बघायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला समोर डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉलकडे पाहत राहतील आणि बॉल चाललाय. अगदी येता क्षणी योगेशने केलंय स्वागत. 4. चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. अगदी समोरच्या दिशेनं योगेश आले आणि आता 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग वरती पुन्हा एकदा तयार होतील. यावेळेला कव्हर ड्राईव्ह खेळायचा होता. बॉल वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 48 धावा उभ्या केल्यानंतर मोहपाडा चॅलेंजर्स हा संघ आपल्याला बघायला मिळतोय झुंज देत असताना. एका बाजूला संघ आपल्याला बघायला मिळतोय SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे. हा संघ आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. याही वेळेला बॅट आणि बॉलचं कनेक्शन हवं तसं नव्हतं, परंतु डीपमधून त्या बॉलला प्रोटेक्शन मिळालं. दुसरीचा प्रयत्न राहिलाच नाही अनुराग चव्हाण यांचा. सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 16. पॉवर प्लेचा अगदी शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवरती जर एक मोठा फटका आला तर 20-22 जे स्कोर कार्ड आहे ना ते तुम्हाला आल्हाददायक राहील. आणि इथून जर या बॉलवरती एक विकेट मिळाली तर गोलंदाजी करणारा संघ सांगेल की 16 झाले हरकत नाही. 2 महत्त्वाचे मासे आपल्याकडे देखील गिळायला लागलेत. आता पाहूया येणाऱ्या काळात या बॉलवरती कहाणी काय आहे. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. शेवटचा बॉल. या शेवटच्या बॉलवरती अनुराग चव्हाण खेळायचं होतं बॉलला, परंतु इथे सिंगल का होत नाही हाच विषय आता थोड्या चर्चेत राहिलाय. आपण पाहू शकाल शेवटच्या क्षणाला सिंगल झाली. अनुराग आणि योगेश अगदी एकमेकांकडे पाहत होते. थोडंसं बीट झालं क्षेत्ररक्षण आणि त्यावेळेला आपण पाहतात सिंगल मिळवली. आता धावफलकावरती धावसंख्या आहेत त्या म्हणजेच 17 बॉल आहेत तुमच्याकडे. 24 आणि 24 बॉलमध्ये गरज आहे 31ची. या मॅचला जिंकण्याकरिता SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं योगेशनं आणि क्षेत्ररक्षण होत असताना चांगली गोलंदाजी देखील झाली. परंतु आता तुम्हाला फलंदाजीचा भार सांभाळायचा आहे. आज शनिवार आणि खऱ्या अर्थानं आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. कुणाच्या नावावरती उद्याच्या दिवसात करंडक राहील. पहिला मॅच जो आपल्याला बघायला मिळणार आहे, एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी, विपक्षात संघ खेळेल सातपाडी 11. काटेकी टक्कर तो सामना बघायला मिळणार आहे. पहिले उच्चाईचा सामना असेल आणि आजचा विनर, आणि तदनंतर दुसरा मॅच ज्या मॅचसाठी तुडुंब प्रतिसाद संपूर्ण सातपाडी उद्या तुम्हाला आर्यनच्या मैदानात. कारण दोन्ही संघांमधलं मोठं बॅटल. एका बाजूला वीरेंद्र बाबरे
भावेश सुर्वे आणि सुमित म्हात्रे, एका बाजूला दिवेश पाटील, भावेश पाटील, अवधूत कामत, रती महारथी क्रिकेटपटू सातपाडीमधले, आणि ते एकमेकांसमोर तुम्हाला उद्या लढताना बघायला मिळतील जे लॉट्स झाले. आणि सातपाडी संघाच्या एक संघ फायनलला जाणार, एक संघ पराभवाच्या छायेमध्ये सेमीफायनल क्रमांक 4 साठी लढणार. गोलंदाज तयार. अनुराग चव्हाणच्या बॅटमधनं फटका आला तिथे, परंतु ते आता बाद होत आहेत. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. दीपेश अनुराग चव्हाण या मॅचमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मॅचमध्ये नाही लढू शकले शेवटपर्यंत, आणि आता दीपेश आलेत. दीपेशच्या साथीने योगेश आहेत. योगेशला इथून पुढे मॅचकडे घेऊन जाणं गरजेचं राहील. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसऱ्या षटकातला एक बॉलचा खेळ देखील झाला. गरज आहे 31ची, बॉल आहेत 23. खूप जास्त मोठा धावांचा डिफरन्स नाही, परंतु अमितनं अगदी वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. पंचांकडे लाऊड अपील आणि प्लम मध्ये इथे सापडलेत फलंदाज. जसे आले येता पावली डगआउटच्या दिशेनं. गॉन. यावेळेला जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज केवल पुरव यांना आपण पाहू शकाल, जे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. युवा वाडवळ सोपाक्ष समाजाच्या स्पर्धेमध्ये अनेक वेळा उत्कृष्ट फलंदाज यांच्या नावी राहतो. कमारे प्रीमियर लीगमध्ये देखील खूप चांगली कामगिरी, आणि तदनंतर आता SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे संघासाठी दाखल झालेत अत्यंत महत्त्वाच्या सिच्युएशनला, जिथे 3 धक्के झालेत, आणि तदनंतर मध्य फळीला दाखल झालेत केवल पुरव. एक चांगले क्रिकेटपटू. पहिलाच बॉल केवलसाठी. प्रचंड वेग. गोलंदाज अमित या स्पर्धेमध्ये खूप चांगला ज्याने बहरदर खेळ केलाय, आणि सध्या आपण पाहू शकाल मोहपाडा चॅलेंजर्स या संघाचा ट्रम्प कार्ड हुकमी एक्का म्हणून सध्या त्याच्याकडे पाहिलं जातं. ज्यावेळेला डॉट बॉल येतो त्यावेळेला टाळ्या शिट्ट्या सगळं काही वाजतात डगआउटमध्ये. गावचा संघ खेळत असला का हा एक गावाप्रती असणारं प्रेम असतं. धावसंख्या फलकावरती 17 चेंडूंचा खेळ झाला 3. पुढचा बॉल घेऊन राऊंड डिस्टन्सनं गोलंदाज पुन्हा एकदा अमित तयार. समोरच्या दिशेने खेळलाय केवलनं या बॉलला. सिंगल तर परिपूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न असेल का? सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 18 वरती. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4. उर्वरित 2 बॉल आहेत. अमितनं आत्ता देखील 10 बॉल एकंदरीत त्याच्या आतखंडातून फेकले गेले, आणि तदनंतर 10 रन देऊन 2 महत्त्वाचे विकेट. ही अमितची गुणवत्ता आहे. अगदी कमी वयामध्ये ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये पालघरमधून अमित हेही नाव चर्चेत राहिले सध्या, आणि या साहेब चषकामध्ये अगदी पहिल्या मॅचपासून ते बरसलेत. मग ते बॉलिंग म्हणा, बॅटिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये एक महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून अमित सध्या मैदानाच्या आत. चेंडूंचा खेळ झालाय 4. इथून 2 बॉल येणं बाकी आहेत या षटकातलं, आणि तिसरं षटक. 48चा पाठलाग असताना धावसंख्या पहिल्या षटकात आल्या होत्या जरूर, परंतु दुसरं आणि तिसरं षटक संपूर्णपणे मोहपाडा चॅलेंजर्स या संघाने आपल्या नावी ठेवलं. या वेळेला अतिशय चांगला फटका, आणि या वेळेला आपण पाहता चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाजाचं नाव आहे योगेश. क्या बात आहे योगेश.
खूप चांगला स्ट्रोक, अगदी पायाजवळची लाईन आणि त्या बॉलवरती आक्रमण. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. एकोणीस बॉल आणि 19 बॉलमध्ये 24 धाव्यांची गरज. हा सामना SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे या संघाला विजयाकरिता. 19 बॉलात 19 बॉलमध्ये 24. योगेश जे फलंदाज आहेत मैदानाच्या आत, पुन्हा एकदा फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमधनं बॉलला प्रोटेक्शन मिळेल आणि तत्पूर्वी येथे सिंगल परिपूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपन्न होतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 वरती. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये गरज आहे 23 धाव्यांची. पाहूया या मॅचमध्ये आता कुठला संघ पुढे येईल. अर्धा पडाव संपला. ज्या वेळेला 6 षटकांचं क्रिकेट असतं त्यावेळेला मोमेंटम शिफ्ट 3 षटकांनंतर होतं आणि आता येणाऱ्या काळात या 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 23चा मॅच. दोन षटकं परिपूर्ण फेकण्यासाठी तुमच्याकडे 8 मिनिटांचा अवधी आहे, लक्षात घ्या. अदरवाईज मग एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल षटक क्रमांक 6 साठी. त्यामुळे वेळ महत्त्वाची आहे. वेळेचा विचार केला तर खऱ्या अर्थानं 2 वाजून इथे 37 मिनिटं झालीत, म्हणजे जवळपास आपण 2:45च्या घरात पोहोचलोय. यानंतरचा एक मॅच तोही तेवढाच महत्त्वाचा. धनसर संघ वाट बघत असेल आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे. पुढचा बॉल. यावेळेला बॅट आणि बॉलचं कनेक्शन हवं तसं नव्हतं. थोडंसं आपण पाहतात बॅट हातामध्ये क्रॉस झाली आणि तिथे फटका व्यवस्थित सजला नाही, परंतु सिंगल मिळाली त्या फटक्यावरती. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 26. 17मध्ये 22ची गरज. 5 धावांचा जो डिफरन्स आणि त्या 5 धाव्यांचा डिफरन्स कुठल्या पद्धतीनं पुढे येईल. 26 वरती 3 धक्के. 26 वरती 3 धक्के. इथे जर आपण पाहिलं तर 17 बॉल 22चा मॅच. एका बाजूला केवल पुरव हे फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. सेन्सिबल क्रिकेट अनेक वेळा कंडिशन मॅटर करून खेळायला कसं पुढे न्यावं, केवल पुरवकडे ती गुणवत्ता आहे. या वेळेला आपण पाहतायत फुलर लेनचा बॉल होता, डायरेक्ट हिट लागली तर योगेश बाद झाले असते. फ्लिक करायचं होतं परंतु तिथे नाही करता आलं. केवलने अगदी फुलर लेनच्या बॉलला मिस केलंय. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते 27 वरती. 27 वरती 3 गडी बाद झालेत. 16 बॉलमध्ये 21ची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. वेळ आपण जास्त खर्च करताय, लक्षात घ्या. शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू मध्ये येईल. जर तुम्ही वेळेमध्ये षटक पूर्ण केलं नाही तर मयूर आहेत. मयूरचं देखील हातखंडातील षटक क्रमांक हे वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं. पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतायत पंचांचे सिग्नल व्हाईट बॉल. अनुराग चव्हाण बाहेरून मेसेज देतात की हा बॉल मिस झालाय. ठीक आहे, वाईट मिळालाय. जर त्यावरती मोठा फटका आला असता तर मजा आली असती. मॅचमध्ये डायरेक्ट तुम्ही जवळ आला असतात. 16 बॉल आणि 16 बॉल 20. तसंच असतं. ज्यावेळेला आपण आऊट होऊन येतो ना त्यावेळेला नंतर असं वाटतं की मी जर राहिलो असतो तर मैदानाच्या आत तर हा सामन्यामध्ये जलद गतीने धावा बनवल्या असत्या, परंतु त्यावेळेला तुमची वेळ गेलेली असते. तुम्ही बाद होऊन आलेले असता आणि तदनंतर खरं असतं ज्यावेळेला तुम्ही बाद होऊन येता त्यावेळेला क्रिकेट मग नंतर तुम्हाला भरपूर सोपं वाटत असतं. मैदानाच्या आतमध्ये करणं तेवढंच सोपं नसतं ते. 28 चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच आतापर्यंत 3. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आता योगेश थोडेसे चाचपडतात. खेळ आता खूप लांब नव्हता तुमच्यापासून. तुम्ही ज्या वेळेला मोठ्या फटक्यांचा स्वीकार करता त्यावेळेला कंडिशन मॅचची काय चाललंय याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या असतात. आणि आतापर्यंत आपण तपासून पाहिलं तर बॅटची कट बॉल लॉंग स्टॉपला. सिंगल इथे देखील मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 29. 13 बॉल आहेत आणि आता 13 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 13 बॉल आणि 13 बॉल 19 धावा. ह्या सामन्याचा आता सध्या पुढचा चित्रपट तसा दिसतोय. रोमहर्षक सामना. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. एका बाजूला मोहपाडा चॅलेंजर्स, त्यांच्या विपक्षात संघ SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे. ऑन साईडला खेळायचं होतं केवलला. दुसरीचा प्रयत्न राहिलाय आणि इथे खऱ्या अर्थानं काय झालंय 2 रन परिपूर्ण झाल्या. फेकी व्यवस्थित आली नाही आणि त्या अनुषंगानं 2 रन पूर्ण होतात. आणि ज्या वेळेला फेकी आली त्यावेळेला यष्टीरक्षक त्यांना व्यवस्थित बॉल दिसला नसावा
यस फ्लड लाईटचा थोडासा त्यांना त्रास झाला. ऑल राईट. आणि ज्या अनुषंगानं आपण पाहू शकाल हे आता रन इथे 2 परिपूर्ण होतात. केवलला इथून पुढे संध्या महिला वेळ कमी घ्या, कारण तुमच्याकडे आता 4 मिनिटांचा अवधी आहे, ज्यामध्ये जर हे 5वं षटक नाही हाताळलं तर शेवटच्या षटकात 1 खेळाडू मध्ये येईल. यावेळेला आपण पाहतात लॉंग दी कार्पेट बॉलला खेळले, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि दुसऱ्याचा प्रयत्न राहिलाय आणि दुसरीच्या प्रयत्नात पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. केवल पुरव इथे बॅक टू दी डगआउट. गॉन. इथे आपण पाहतायत 32 रन आणि चौथा धक्का केवलपुरा रनआउटच्या स्वरूपात बाद होताना आणि नुकताच फलंदाज कैलास दाखल झालेत. एका बाजूला कैलास आहेत आणि त्यांच्या साथीनं योगेश. 10 बॉलमध्ये 15 रनचा खेळ ज्यांनी खूप चांगला केलाय. फुलर लेनचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगले क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल झाले होते कारण आढावा घेतला तर ते पुढे आले होते, परंतु शेवटच्या क्षणाला स्ट्रेच केलं स्वतःला आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर इथे सिंगल मात्र जरूर झाली. 10 बॉल आहेत, 10 बॉल आणि गरज आहे तुम्हाला 15 रनची या सामन्याला जिंकण्यासाठी. उर्वरित 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 बॉल परिपूर्ण फेकायचे आहेत, लक्षात घ्या. संघ मोहपाडा चॅलेंजर्स पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला बॅटची कट, चेंडू चाललाय शॉट फाईन लेगला, सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आता इथून 1 न पुढे येते. 9 बॉल आणि 9 बॉल 14. एका बाजूला SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे, विपक्षात संघ बघायला मिळतो मोहपाडा चॅलेंजर्स. 48 धावा ठेवल्या आणि चॅलेंज केलं SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे या संघाला की 48 करताना देखील तुमच्या समोर आम्ही सहज रीतीने धावा होऊ देणार नाही. ऑन साईडला केला फटका, मनासारखं कनेक्शन नाही. सिंगल तर झाली, दुसरीचा प्रयत्न आहे आणि इथे देखील फेकी स्वेअर आली. तुमची फेकी चांगली असायला हवी. मी उल्लेख सातत्याने करत असतो, फक्त चांगलं फील्ड केलं म्हणजे झालं नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही रनआउटसाठी कसे चान्स क्रिएट करता हे महत्त्वाचं असतं. 8 बॉल आणि 8 बॉल 12. अटीतटीचा मॅच, अगदी महत्त्वाचा मॅच. यानंतर धनसार संघ इन ॲक्शन या सामन्यातला विजयी संघासमोर खेळताना बघायला मिळेल. आज धनसार संघानं प्रभावी केलंय संपूर्ण या स्पर्धेमध्ये खेळत असताना. एक दिग्गज संघ तुल्यबळ संघाला मात दिली. आयोजक करता संघ आपल्याला बघायला मिळाला आणि तदनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जिथे 8 बॉल आता 12चा मॅच. विनय घरात थोडेसे अपसेट आहेत, प्रत्येकाला वाटतं ना. फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक डीपमधून थोडे फंबल झाले आणि दुसरीचा प्रयत्न राहील का. इथे आपण पाहतायत क्षेत्ररक्षण होत नाही व्यवस्थित. आता 2 रन मिळतात आणि 7 मध्ये 10. काय जबरदस्त मॅच, लक्ष वेधित, नयन चक्षु नयन रम्य मॅच. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये गरज आहे 10ची. 38 लॉस ऑफ 4 विकेट्स. बॅटिंग करत असताना SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे हा संघ बघायला मिळतोय. 7 बॉल आणि 7 मध्ये 10. ओव्हर दी स्टंप्सनं शेवटचा बॉल. शरीरापासून दूर, पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. अर्थात आता पाहतोय आपण व्हाईट बॉल. 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये 9ची गरज. धावा ज्या वेळेला तुमच्याकडे कमी असताना त्यावेळेला तुम्हाला हे चेंडू स्किप करावे लागतात तुमच्या हातखंडातून. तुम्ही एक्स्ट्रामध्ये जर गोलंदाजी कराल तर त्याचं भुगतान तुम्हाला पराभवाचे चटके. 7 बॉल आणि 9चा मॅच आहे. पुढचा बॉल ऑन साईडला पुन्हा एकदा नरम हाताने बॉलला खेळलं आणि इथे देखील आपण पाहतात क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. कैलास दुसरीसाठी पलटले होते, परंतु योगेश सांगतात की ना मुन्नांना इथे मिळेल फक्त सिंगल. 6 बॉल 8. सामना अतिशय सुंदर आणि वेळ संपलेली आहे. तुम्हाला एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पंचांनी देखील सिग्नल दिलेत. मोहपाडा चॅलेंजर्स तुमचा वेळ तुम्ही संपवला होता, त्या अनुषंगाने तुम्हाला शेवटच्या षटकात एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल.
चेंडू आहेत तुमच्याकडे 6 आणि 6 मध्ये करायच्यात 8 विजयासाठी. बॅटिंग करत असताना SP कन्सल्ट श्री गावदेवी कमारे आणि एका बाजूला या 6 चेंडूमध्ये 8 रन डिफेंड करायच्यात मोहोपाडा चॅलेंजर्स आणि गोलंदाज आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. अक्षय मागच्या मॅचमध्ये ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. आता हा मॅच महत्त्वाचा आहे. मागे काय झालं याला महत्त्व देऊन नाही चालत क्रिकेटच्या खेळामध्ये. जे तुमच्या पुढे आहे जे समोर तुमच्या आहेत त्याला तुम्हाला पुढे घेऊन जावं लागतं. 6 बॉल 8चा मॅच. इथे जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 8चा मॅच. विनय घरत सातत्यानं एन्जॉय करतात क्रिकेटला. आमच्या कलागुणांना खूप लवकर त्यांनी ओळखलं होतं आणि ते दर्शवतात की आज तुम्ही दिसताय ना स्टेजवरती, तुम्हाला त्या झाडाखालून आम्हीच घेऊन आलो होतो. यस, थँक्यू विनय घरत. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली ह्या यस वंचित बहुजन आघाडी त्या स्पर्धेचं नाव होतं आणि पवनसूतच्या मैदानावरती प्रथमतः आम्हाला संधी दिली होती विनय घरत यांनी. आणि जोपर्यंत आम्ही कॉमेंट्री करणार तोपर्यंत विनय घरत हे नाव राहणार, लक्षात घ्या. 5 बॉल आणि 7चा मॅच. 5 बॉल 7 रन. अत्यंत महत्त्वाची लढत. इथून जर जिंकलात तर धनसार समोर 2 हात करायला मिळेल संधी. एका बाजूला अक्षय, स्ट्रायकिंग एंडला कैलास जे दाखल झालेत आणि त्यांनी फक्त आता धावणीच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. सध्या तेच चाललं होतं. आता या मॅचमध्ये त्यांना बॅटिंग करण्यासाठी हा चेंडू फेस करायला मिळेल क्रुशल मुवमेंटला. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये गरज आहे 7ची. हा पुढचा बॉल खोलवर टपाचा बॉल बॉलला केले बिटवीन द गॅप. जर बॉल आला असता तर वेगानं सीमारेषेची वेश ओलांडली असती, परंतु तो बॉल शॉर्ट कव्हरच्या हातामध्ये. 4 बॉल आणि 4 बॉल 6. प्रत्येक प्रेक्षकाचा इथे नजरा खेचून घेणारा मॅच. 4 बॉल आहेत. 4 बॉलमध्ये करायच्या तुम्हाला 6 या मॅचला जिंकण्यासाठी. पुढील मॅचच्या टॉससाठी रेडी राहायचं धनसार. या वेळेला खेळ खल्लास आणि फलंदाज योगेश. क्या बात आहे. योगेश लढे नावाचा ब्रँड शेवटच्या क्षणापर्यंत उभे राहिले आणि तदनंतर बॉलला फेकून दिलं समोर डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मॅन ऑफ द मॅच योगेश लढे या. आणि पुढील मॅचच्या टॉससाठी धनसार संघ आपण लगेच यायचं आहे. प्रतीक पटेल भाई यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच योगेश लगेच यायचं आहे, कारण पुढच्या मॅचचा टॉस देखील महत्त्वाचा आहे. अंतिम मॅच अनुराग चव्हाण खूप चांगले क्रिकेट. प्रतीक पटेल